उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभ दरम्यान नद्यांचं पाणी स्नान करण्यायोग्य होतं असं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच CPCBनं म्हटलंय। CPCBनं या संदर्भातला नवा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाला दिला आहे। यापूर्वी CPCBच्या अहवालात गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्यात मानवी विष्ठेतील जीवाणू उच्च प्रमाणात आढळल्याचं नमूद करण्यात आलं होतं। नद्यांच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये विविधता असल्यामुळे सांख्यिकी विश्लेषण करण्यात आल्याचं CPCBनं म्हटलंय। हे नमुने वेगवेगळ्या तारखांना समान स्थानांवरून आणि एकाच दिवशी विविध स्थानांवरून अशा भिन्न पद्धतीने घेण्यात आले होते। त्यामुळे यामध्ये नदीच्या पाण्याची एकंदर गुणवत्ता प्रतिबिंबित झाली नव्हती असा दावा नवीन अहवालामध्ये करण्यात आलेला आहे। कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली। देशातील एकही नदी स्वच्छ नाहीये, मग कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आलाय, पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत। अहो मला माहितीये, मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते, हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले। कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात? गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय। श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी, आणि आम्ही काय नदीला माता। परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या, ते काय तिकडे माता बिता म्हणत नाहीत, तरी नद्या स्वच्छ। आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये, कोणी आंघोळ करतायत, कोणी कपडे धुतायत, काय वाटेल ते चालू आहे। राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार। तर राम कदमांनी राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर टीका केलेली आहे की देशभरातले 57 कोटी लोक त्या संगमावर आले, पाणी स्वच्छ होतं। त्यामुळे जे गेलेच नसतील त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं चुकीचं राहील। त्या 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय असा त्याचा अर्थ निघेल। एक छोटासा ब्रेक। तुम्ही बघताय मुलुक महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतवर।